एक साधं घर. तमिळनाडूतील रामेश्वरमचा छोटासा मुलगा. खिशात पैसे नाहीत, पण डोक्यात मोठी स्वप्न. हा मुलगा पुढे जाऊन भारताचा मिसाईल मॅन बनेल आणि देशाचा राष्ट्रपतीही. कोणाला वाटलं असतं? हे नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. गरीब कुटुंब. वडील बोट चालवायचे. घरची परिस्थिती साधी. पण आई-वडिलांनी दिली होती एक गोष्ट: प्रामाणिकपणा आणि कष्टाची सवय. लहानपणीच त्यांनी वर्तमानपत्र वाटली, कारण शिक्षण थांबायचं नव्हतं. त्यांना माहीत होतं, गरिबी ही कायमची नसते, पण स्वप्न सोडली तर ती कायमची हरवतात. शिक्षण पूर्ण केलं. एरोस्पेस इंजिनिअरिंग निवडलं. पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही. नोकरीतही सुरुवातीला अपयश. रॉकेट प्रोजेक्ट फेल झाला. संपूर्ण देशाने टीका केली. पण त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट शिकली: अपयश हे शेवट नसतं, ते यशाची तयारी असते. नंतर इस्रोमध्ये काम. SLV-3 यशस्वी झालं. भारताने पहिल्यांदा स्वतःचा उपग्रह अवकाशात पाठवला. देश अभिमानाने उभा राहिला. त्यानंतर अग्नी, पृथ्वीसारखी मिसाईल्स. आणि भारताला मिळालं नाव मिसाईल मॅन ऑफ इंडिया. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. 2002 साली ते भारताचे राष्ट्रपती झाले. पण ते राजकारणी नव्हते. ते होते शिक्षक. राष्ट्रपती भवनात राहूनही त्यांना सर्वात जास्त आनंद मिळायचा विद्यार्थ्यांशी बोलताना. त्यांचा एकच संदेश: मोठी स्वप्न बघा, कारण स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. त्यांचं आयुष्य साधं होतं. ना संपत्तीची लालसा, ना सत्तेचा गर्व. ते म्हणायचे, जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचं असेल, तर आधी सूर्याप्रमाणेच जळावं लागेल. आणि शेवटचा क्षण काय? ते व्यासपीठावर होते. विद्यार्थ्यांना शिकवत होते. आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एक शिक्षक शिकवत शिकवतच गेला. डॉक्टर कलाम आपल्याला काय शिकवून गेले? स्वप्न बघायला घाबरू नका. अपयशाला घाबरू नका. देशासाठी काम करा आणि कधीही हार मानू नका. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत. प्रत्येक तरुणाच्या स्वप्नात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात. कारण काही लोक मरत नाहीत, ते इतिहास बनतात. जर तुम्हाला ही बायोग्राफी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.